ठाण्यात धर्मवीरांच्या आनंद मठाचे आकर्षण सूर्योदय मित्रमंडळाने उभारला सुंदर देखावा। ठाणे शहरात यंदाच्या गणेशोत्सवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या जुन्या मठाचा देखावा साकारण्यात आला असून गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरत आहे। ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व आपलेपणाचे नाते असल्याचे किसन नगर नंबर 2 येथे माजी नगरसेवक तथा सूर्योदय मित्रमंडळाचे सल्लागार योगेश जानकर यांच्या पुढाकारातून हा भव्य दिव्य देखावा उभारण्यात आला आहे। यंदा सूर्योदय मित्रमंडळ 30वा गणेशोत्सव साजरा करत असून धर्मवीर ज्या आनंद मठातून गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवत असत, आनंद मठात येणारा कोणताही माणूस रिकाम्या हाताने जात नसे। ठाणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक माणूस धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना काही ना काही भेटवस्तू आणत असे। या वस्तूही आनंद मठात जपून ठेवण्यात आल्या होत्या। त्या वस्तू नेमक्या कोणत्या याचं दर्शनही गणेश भक्तांना या निमित्ताने घडणार आहे। धर्मवीर आनंद दिघे यांच्या या जुन्या मठाची प्रतिकृती उभारण्यासाठी 40 कामगार गेल्या महिनाभरापासून झटत आहेत। यंदा सूर्योदय मित्रमंडळाकडून गणरायाची 13 फूट उंच मूर्ती आणि दरवर्षीप्रमाणे हटके देखावा गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहे। पहिलं आम्ही सगळे भाग्यवान मानतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांची, धर्मवीर आनंद दिघे साहेब बोललो तर टेंबी नाका बोललो तर आनंद आश्रम आणि याची कलाकृती साकारण्याचं भाग्य आम्हाला भेटलं। आपण बघितलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणाच नाही तर महाराष्ट्र नाही तर पूर्ण जगभर त्यांचं नाव घेतलं जातं आणि दिघे साहेब बोललो तर एक भावनिक विषय आणि आमच्या ठाणेकरांचा 100% भावनिक विषय आहे आपल्या। आणि किसन नगरमध्ये जिथून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे चेले आणि एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, जिथून त्यांचा उगम झाला आणि किसन नगरमध्ये त्यांनी जे पहिलं कार्य चालू केलं शिंदे साहेब, त्याच किसन नगरमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांची कलाकृती साकारण्याचाही जो मान भेटला आणि जे आम्ही आमच्या मंडळाने आणि आम्ही सर्वांनी मिळून जे चांगल्या प्रकारे एक आनंद आश्रम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि साहजिकच आहे उद्यापासून गणेशोत्सव चालू होत आहेत। सर्वांना सर्वप्रथम त्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या मंडळाला भेट देऊन आणि आपण दिघे साहेबांनी जसं आनंद आश्रम पहिलं कसं चालवायचे आणि आताही त्याच पावलावर पाऊल देऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब जसे चालवतात आणि काही लोकांना बघण्याचं जे भाग्य आहे ते किसन नगरला 100% भेटणार आहे। आणि सगळ्यांनी उद्यापासून 11 दिवस आपण गणेशोत्सव साजरा करणार आहे। सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येत्या 10 तारखेला धर्मवीर 2चे सर्व कलाकार, सर्व कास्टिंग सर्व तेही येत आहेत। त्यांनाही उत्सुकता आहे की हा सेट कसा मारलेला आहे आणि सर्व मंडळाची मुलं असतील सर्वांनी इथे 16 ऑगस्टपासून आजपर्यंत जी मेहनत घेतली 20 दिवसात, सर्वांचे कार्यकर्त्यांचे, कलाकारांचे सर्वांचे मी आभार मानतो।